नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे क्युरीज आहेत किंवा अनेक विद्यार्थ्यांनी मेसेज केले आहेत की सर नेमके कंबाईनचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. अनेक जण फॉर्म भरण्याच्या तयारीत आहेत, काही जणांनी फॉर्म भरलेले आहेत, पण काही जणांच्या मनात अजूनही डाऊट आहे की नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत, जे विशेषतः की पहिल्यांदा फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहायचा आहे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे की नेमके कंबाईनसाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. आता यामध्ये हे कंबाईन पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये 552 पदाची ही जाहिरात आहे. सगळ्यांसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर त्या परीक्षेच्या फॉर्मसाठी नेमके आपल्याला डॉक्युमेंट, आता इसेन्शियल डॉक्युमेंट म्हणजे अत्यंत महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत, जे कंपल्सरी लागतात, ते म्हणजे आपल्याला 10वीचं मार्कशीट लागतं, 10वीचं सर्टिफिकेट लागतं, 12वी मार्कशीट, 12वी सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे. आणि हे सगळे जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला 50 KB ते मॅक्सिमम 500 KBच्या फाईलमध्ये असणं गरजेचं आहे. हे कंपल्शन आहे. एक लक्षात ठेवा, हे इसेन्शियल डॉक्युमेंट आहेत. आता यानंतर या ठिकाणी हे जेव्हा तुम्ही साईन तुम्हाला अपलोड करायची आहे, तर साईन अपलोड करते वेळेस तुमची सही जी आहे तो अपलोड करायची आहे. आता सही अपलोड करते वेळेस सुद्धा काही इन्स्ट्रक्शन या ठिकाणी एमपीएससीने दिलेले आहेत. एमपीएससीने काय सांगितलेलं आहे की जी स्कॅन आहे, द स्कॅन कॉपी ऑफ अप्लिकंट सिग्नेचर विथ फॉलोइंग स्पेसिफिकेशन्स, त्या ठिकाणी काही स्पेसिफिकेशन सांगितलेले आहे. पहिले सांगितले की अप्लिकंट शुड साइन विथ ब्लॅक इंक. ओके, तर या ठिकाणी काय आहे, तर आपल्याला कोणती इंक वापरायची आहे, तर ब्लॅक इंक. ओके, ब्लॅक इंकच असणं गरजेचं आहे. ब्लॅक इंक ऑन द ब्लँक व्हाईट पेपर अँड गेट द सिग्नेचर स्कॅन. म्हणजे तुम्हाला जी सही करायची आहे ती या ठिकाणी काळ्या पेननंच करायची आहे आणि व्हाईट पेपर जो आहे तो घ्यायचा आहे. आता हे पेपर घेत असताना तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा असा पेपर घ्यायचा नाही की ज्यावर काहीतरी वॉटरमार्क आहे. समजा डायरेक्शन अकॅडमीचा पेपर तुमच्याकडे आहे आणि त्यावर तुम्ही साईन केली, अपलोड केली, तसं चालणार नाही. ओके, कुठल्याही प्रकारचा वॉटरमार्क नसलेला प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आणि ही जी साईन आहे ती तुम्हाला ब्लॅक पेपर म्हणजे ब्लॅक इंकमध्ये करायची आहे. त्यानंतर यामध्ये की द सिग्नेचर मस्ट बी स्क्रॅप ओनली ऑन द अप्लिकंट नॉट, म्हणजे सिग्नेचर कोणाची आहे, तुमचा फॉर्म असेल तर तुमची सिग्नेचर असणं गरजेचं आहे की थर्ड पार्टीची सिग्नेचर नसावी, कारण तुम्हाला ऑफिसर व्हायचं तर तुमची सिग्नेचर गरजेची आहे. त्यानंतर यामध्ये फोटोची जी साईज आहे ही सांगितलेली आहे की 3.5 सेंटीमीटर अँड या ठिकाणी इंटू 1.5 सेंटीमीटर याच ह्याच्यामध्ये साईन असणं गरजेचं आहे. आणि फोटोचा फॉर्मॅट जो आहे तो जेपीजी मध्ये असणं गरजेचं आहे. आणि फाईल नेम शुड बी इन 10 कॅरेक्टर, म्हणजे 10 शब्दामध्येच काय आहे, या ठिकाणी 10 जे अक्षर आहेत, ओके, त्यामध्येच या ठिकाणी 10 कॅरेक्टरमध्येच तुमच्या फाईलचं नेम असलं पाहिजे मॅक्सिमम. ओके, नेक्स्ट आता यामध्ये की तुमची सही जी आहे, फोटो जे आहे ते या ठिकाणी फोटो 3.5 इंटू 1.5 सेंटीमीटर असला पाहिजे. आणि यामध्ये जो सॉलिड जो कलर आहे या ठिकाणी ब्ल्यू, ग्रीन, रेड यापैकी या ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंडला कलर वापरायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता परीक्षेची जी पद्धत आहे यामध्ये पहिलं की अर्ज सादर करण्याचा टप्पा आहे की पहिल्यांदा तुम्हाला अर्ज सादर करायचा. तर त्यामध्ये काय करायचं आहे की या ठिकाणी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, ओके, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित पद्धतीने नोंदणी केले नसल्यास नोंदणी करून खाते तयार करणे. म्हणजे पहिलं काम काय आहे, या ठिकाणी तुमची प्रोफाईल तयार करणं हे तुमचं पहिलं काम आहे. प्रोफाईल तयार केल्यानंतर या ठिकाणी खाते तयार केल्यानंतर सेकंड हे अर्जदारास आवश्यक वाटणारी या ठिकाणी माहिती जी आहे ती अद्ययावत करणे गरजेचं आहे. थर्ड, या ठिकाणी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली संकेतस्थळावर वेबसाईटवर उमेदवाराच्या खात्याची KYC करण्याकरता आयोगाच्या संकेतस्थळावर आधार क्रमांक किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही एक कागदपत्र क्रमांक प्रविष्ट करून त्याची पडताळणी करून खात्यात आवश्यक ते बदल करणे. म्हणजे तुमच्याकडे यापैकी पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा या ठिकाणी पासपोर्ट यापैकी काहीतरी एक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर विहित कागदपत्रे तसेच विहित पद्धतीने फोटो आणि सही अपलोड करणं गरजेचे आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क भरायचं आहे आपल्याला आणि अंतिम अर्ज सादर करायचा आहे. ओके, आणि अर्ज सादर केल्यानंतर आता तुम्ही काय केलेलं आहे, इथपर्यंत प्रोसेस झाली की तुम्ही अर्ज सादर केलेला आहे.
त्यानंतर उमेदवाराने आयोगाच्या संकेतस्थळावरून अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि अर्ज सादर केल्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर काय आहे तुमचं हॉल तिकीट येणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे ही सांगितली. आता ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला नेमके डॉक्युमेंट्स कोणते लागतात ते महत्त्वाचं आहे. आता आयोगाने जे सांगितलेले डॉक्युमेंट्स आहे, ठीक आहे, हे आयोगाने सांगितलेले डॉक्युमेंट्स आहे. या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये जे काही आपण पाहतोय ते सगळं आयोगाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता यामध्ये पहिलं आहे प्रमाणपत्र किंवा कागदपत्र कोणते पाहिजे. एक आहे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय. ओके, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आणि तो पुरावा सुद्धा कशात असला पाहिजे. या ठिकाणी तुमची फाईल जी आहे ती PDF फाईल असली पाहिजे आणि 50 KB ते 500 KB या दरम्यान या ठिकाणी ती फाईल असावी. ओके, 50 ते 500 KB. दुसरं डॉक्युमेंट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी. पहिलं होतं सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा. दुसरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असल्यास पुरावा कोणता गृहीत धरला जाईल या ठिकाणी, किंवा की तुमचं जे फायनान्शियल इयर आहे यावर्षीचं फायनान्शियल इयर आणि मागचं फायनान्शियल इयरमध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट काढला असेल, ओके, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं, तर ते या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. म्हणजे 25-26चं डॉक्युमेंट म्हणजे मागच्या वर्षीचं किंवा या वर्षीचं 26-27चं डॉक्युमेंट यापैकी कोणतंही एक चालेल. त्यानंतर हे वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र गरजेचं आहे OBC कॅटेगरीसाठी. आणि या ह्याच्यासाठी जे नॉन क्रिमिलियर आहे ते 25-26 म्हणजे मागच्या वर्षीचं किंवा या ठिकाणी चालू वर्षीचं म्हणजे 26-27 यापैकी कुठलंही एक चालतं. त्यानंतर की दिव्यांग असेल तर त्यांसाठी पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, माजी सैनिक असल्यावर त्यांचा पुरावा, नंतर खेळाडूच्या आरक्षणासाठी जर तुम्ही भरत असाल, पात्र असाल, तर त्यासाठी पूर्वपरीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक केलेली या ठिकाणी पोचपावती तुमच्याकडे असली पाहिजे, रिसिप्ट असली पाहिजे. आणि मुख्य परीक्षेकरता काय आहे, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल. ओके, तर या ठिकाणी हा गरजेचा आहे. हे खेळाडूसाठी झालं. आणि अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा सुद्धा गरजेचा आहे जर अनाथ असेल तर. आणि अराखीव महिला, ओके, अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, ओके, आरक्षणाचा दावा असल्यास या ठिकाणी की त्यांना डोमिसाईल गरजेचा आहे. ओके, म्हणजे अधिवास जो आहे तो हा गरजेचा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला डोमिसाईल सुद्धा गरजेचा आहे, मस्ट आहे. ठीक आहे. आता पुढे यामध्ये की काही बाबी की ह्याच्यामध्ये आपल्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर MPSC काय म्हणते, 4.9चा हा पॉईंट आहे. 4.9 शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग, ओके, अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव, ओके, राखीव नाही, अराखीव, ओके, महिला करता आरक्षित पदावरील, कारण महिलांना काय आहे या ठिकाणी रिझर्वेशन आहे अराखीव मध्ये सुद्धा. ठीक आहे, तर महिला करता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट, ओके, रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, महिलांच्या आरक्षणासाठी कुठल्याही प्रकारची काय लागणार नाही या ठिकाणी की नॉन क्रिमिलियर लागणार नाही. ओके, हे अराखीव महिला तसेच सर्व मागासवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र करण्याची अट राहणार नाही. ठीक आहे. त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, ओके, तर वगळता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिला करता, ओके, अन्य मागास प्रवर्गातील महिला करता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याबाबत तरतुदी लागू आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वगळून. ओके, तर इतरांना जे आहे या ठिकाणी OBC असतात तर याच्यामध्ये काय आहे की नॉन क्रिमिनल लागणार आहे. ठीक आहे. नंतर महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमिसाईल असल्याचा तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळून, ओके, इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलियर मध्ये सोडत किंवा या ठिकाणी सोडत असल्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे सॉरी, नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत असल्याबद्दल स्पष्टपणे दावा करणे गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे महिलांसाठी महत्त्वाचं आहे. पुढचा जो पॉइंट आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे काय आहे, EWS, ओके, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जो आहे EWS आहे. ओके,
तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरता उमेदवारी करता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग ही 12 फेब्रुवारी 2019 ते 31 मे 2021 किंवा आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी 25-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचे परंतु अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2026 व त्यापूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे ईडब्ल्यूएसच्या बाबतीत काय आहे की तुम्हाला 2025-26 किंवा या ठिकाणी 26-27 जे सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे ईडब्ल्यूएसच्या बाबतीमध्ये, दोन्हीपैकी एक. त्यानंतर पुढे की शासन शुद्धपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत या ठिकाणी की शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे पडताळणी करण्यासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे उमेदवाराने 2025-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी अर्ज सादर करताना अपलोड करणे. म्हणजे याचा अर्थ काय आहे किंवा की तुम्हाला जे इन्कम सर्टिफिकेट आहे तर आर्थिक उत्पन्नाचा जो दाखला आहे तो 2025-26 अदरवाईज या ठिकाणी 26-27 या दरम्यान असला पाहिजे. म्हणजे मागच्या वर्षीचा किंवा या वर्षी काढला असेल तो इथं या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर 30% जे महिलांना आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या प्रमाणपत्राबाबत काय तरतूद आहे तर अराखीव महिलाला जर 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलेने NCL या ठिकाणी NCL 30 हे जे आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र गरजेचे आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये ही ओपन फिमेल NCL जी व्हॅलिडिटी आहे ती किती आहे 1 वर्षाची आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. त्यानंतर EWS फिमेल किंवा मेल उमेदवारांना वेगळे NCL काढायची गरज नाही. EWS म्हणजेच काय आहे या ठिकाणी एक प्रकारचं NCL आहे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट आहे आणि मुदत जी आहे त्या वर्षाच्या 31 मार्च पर्यंतची या ठिकाणी काय आहे मुदत असते EWS ची. त्यानंतर पुढे की MSCIT जे आहे ह्याचं सर्टिफिकेटची गरज नाही. म्हणजे खूप काही भावूक करायची गरज नाही कारण MSCIT हे जे प्रमाणपत्र आहे की निवड झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षामध्ये ती परीक्षा पास व्हायची असते, त्यामुळे लागलीच त्याचा काही क्लास लावायची गरज नाही. तर हे झाले महत्त्वाचे डॉक्युमेंट. ठीक आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी आपण डेडिकेटेड अशी बॅच लॉन्च केलेली आहे दिशा 2.0 बॅच कंबाईन पूर्व परीक्षा ही स्पेशल बॅच आहे आणि या स्पेशल बॅचच्या माध्यमातून आपण 60 दिवसामध्ये संपूर्ण सिलेबस संपूर्ण टॉपिक इथं कव्हर करणार आहोत. संपूर्ण सब्जेक्ट या ठिकाणी कव्हर होतील. त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल, इम्पॉर्टंट तुम्हाला PDF सुद्धा दिल्या जातील. अशी महत्त्वाची आणि डेडिकेटेड अशी दिशा बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि अगदी 3 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास 1,500 पेक्षाही जास्त विद्यार्थी एनरोल झालेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी या दिशा बॅचची जी फी आहे ती आपण या ठिकाणी सवलतीमध्ये काही दिवस ठेवत आहोत. ती म्हणजे या ठिकाणी अजून 2 दिवस ही सवलत उपलब्ध असणार आहे. 499 रेग्युलर फी आहे 3,000 रुपये आणि सध्या 499 रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. बॅचचे डेमो सुद्धा अवेलेबल आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ही बॅच असणार आहे आणि तुम्हाला येणारी गट ब ची जाहिरात असो या म्हणजे जाहिरात जी ब ची आलेली आहे, कंबाईन बी ची आलेली आहे, त्याचबरोबर येणारी जी क ची जाहिरात आहे त्यासाठी सुद्धा ह्याची व्हॅलिडिटी व्हॅलिड असणार आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. डेमो सुद्धा त्या ठिकाणी आहे. काही क्युरी असेल किंवा अपडेटसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे. तर आय होप तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटची माहिती समजली असेल. मित्रांना सुद्धा शेअर करा. काही डाऊट असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.